जय शिवराय, जय मल्हार, जय भीम, जय लहुजी। काल सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट आमचे सहकारी मित्र आणि धनगर समाजाचा एक लढवय्या कार्यकर्ता पवन करवर यांनी भेट घेतली आणि या भेटीनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केलं। पण हे ट्रोल करणार कोण आहेत? यामध्ये आमचे धनगर समाज बांधव ट्रोल करणार नाहीत, मराठा समाज बांधव आमचे ट्रोल करणार नाहीत, पण जे ओबीसी म्हणून एखाद्या आमच्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला ट्रोल करत आहेत आणि ट्रोल करताना त्याला शिवीगाळ तर खालच्या भाषेत देतच आहेत, पण हनामारीची भाषा करतायत, भडव्या दलाल अशा पद्धतीची भाषा करत आहेत। पण त्यांना माझं एक सांगणं आहे, पवन करवर हा ज्या भेटीसाठी गेला होता, ही भेट म्हणजे या महाराष्ट्रातील सर्व तरुण धनगर समाजाचे आमचे कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव यांच्यात एकोपा राहावा यासाठी ही भेट होती, हे मी स्पष्ट करतोय। कारण आम्ही काही कुणाचे गुलाम नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या संविधानानुसार आम्हाला कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही हे आम्ही आमचं ठरवू शकतो, तेवढं आम्हाला स्वातंत्र्य आहे। त्यामुळं पवन भाऊ करवर यांना जे ट्रोल करतायत त्यांना माझं एक सांगणं आहे, धनगर समाज म्हणून आम्ही पवन भाऊच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत आणि एवढा आपण ओबीसी करतोय। ओबीसी म्हणून ज्यावेळेस पवन करवर हे इलेक्शनला उभे होते त्यावेळेस त्या मतदारसंघामध्ये त्या सर्कलमध्ये 50% पेक्षा जास्त ओबीसींचं मतदान आहे। मग ज्या ओबीसी समाजासाठी पवन करवरनी काम केलंय, दिवसरात्र एक केली, मार खाल्ला वेळप्रसंगी, रक्ताचं पाणी केलंय, मग त्या पवनकरला ओबीसी समाज बांधवांनी मतदान का नाही केलं हा माझा प्रश्न आहे आमच्या ओबीसी बांधवांना सुद्धा। आणि आज जर पवन करवर यांनी भेट घेतली आणि मराठा समाज धनगर समाज एकत्र येत असेल, गुन्ह्या गोविंदाने नांदत असेल, तर कुणाला काय अडचण आहे? उद्या यदा कदाचित लक्ष्मण हाके सुद्धा मराठा धनगर एकत्र यावे त्यासाठी पुढे येतील, पडळकर साहेब पुढे येतील आणि मुळात धनगर समाज किंवा मराठा समाज हा वादच नाही। आमच्या कुठल्याही बांधवांनी सांगावं की मराठा बांधवांनी आमचं काय नुकसान केलंय, राजकारणाच्या जागी, पण सामाजिक क्षेत्रामध्ये मराठा बांधवांनी काय नुकसान केलं किंवा धनगर समाज बांधवांनी मराठा समाज बांधवांचं काय नुकसान केलं? मग एकमेकाचं कुणी काही जरी नुकसान नसेल केलं तर मग आमच्यात मुळात वाद नाहीच, पण जे काही राजकीय गोष्टीमुळे एकमेकात दुरावा निर्माण होऊ लागला होता, हा दुरावा कुठेतरी कमी करण्याचं काम पवन करवर असतील, किशोर भाऊ असतील, भैयासाहेब म्हणजे सर्व जे धनगर समाजातले आमचे तरुण कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर आमचे वयस्कर रामकृष्ण बेडकर साहेब यांच्यासोबत सुद्धा माझी काल चर्चा झाली। येणाऱ्या काळात धनगर समाजातले आमचे असंख्य तरुण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत। या महाराष्ट्रातला प्रस्थापित मराठा समाज आपल्याला चालतो, पण जो गोरगरीब मराठा समाज बांधवांसाठी लढतोय, त्यांच्या हक्काची न्यायाची भाषा बोलतोय, असे जरांगे पाटील आपल्याला चालत नाहीत का? आपल्याला नसतील चालत, पण या महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या धनगर समाजाच्या तरुणाला चालतात। आणि जे जे धनगर समाजाचे तरुण या विचाराशी सहमत आहेत की मराठा समाज आपला शत्रू नाही आहे, आपला मित्र आहे, आपला मोठा भाऊ आहे, असे अनेक धनगर समाजातले तरुण येणाऱ्या काळात दादांची भेट घेणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज बांधव मराठा समाज बांधव हे एकत्र आहेत आणि ही विण घट्ट बांधायची आहे। यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि ही भेट नक्कीच यशस्वी होणार आहे। त्यामुळे जे ट्रोल करत आहेत त्यांना सांगणं आहे, पवन करवर हा धनगर समाजाचा लढवय्या कार्यकर्ता आहे आणि पवन करवर सोबत पूर्ण धनगर समाज बांधव आहे आणि शेवटपर्यंत राहील। त्यामुळं पवन करवरलाही मी सांगतोय की अजिबात घाबरायचं नाही। असे ट्रोल करणार किंवा फेसबुकला धमक्या देणार कुणात एवढी हिंमत नाही की आपल्या मनगटापर्यंत येईल। ज्या दिवशी आपल्या मनगटापर्यंत येईल त्या दिवशी काय करायचंय हे ठरवू। कारण या महाराष्ट्रातला धनगर समाज हा जेवढा भोळा बाबडा आहे तेवढा तिखट सुद्धा आहे। आणि आज मुंबईला जे उपोषण सुरू आहे, कालपासून 16 तारखेपासून आमचे मित्र दीपक भाऊ बोराडे उपोषण करत आहेत, त्या उपोषणाला देखील मनोजदादा जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे। मग ओबीसी करतोय, धनगर समाज हा ओबीसीतच आहे, ओबीसी भाऊ आपण म्हणतोय, मग एसटी आरक्षणाच्या लढाईमध्ये ओबीसी नेते कुठे गेलेत का? झोपा काढतायत का? फक्त तुम्हाला आमचा वापर करायचा आहे? मग खरंच तुम्हाला धनगर समाजाची कळवळ आहे, धनगर समाजाने पुढे यावं असं वाटत असेल, आमच्या माय मावल्याच्या शेतामध्ये राबतात, मेंढपाळाच्या पाठीमागे फिरतात, त्यांच्यावर जर सुखाचे दिवस यावे असं तुम्हाला वाटत असेल तर या ना त्या मुंबईला आझाद मैदानला दीपक बोराडे यांचं उपोषण चालू आहे, या सर्व ओबीसी नेत्यांनी भेट द्या आणि त्यांचा प्रश्न जे जे ओबीसी आमदार आहेत त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये मांडा। मग एखादा सर्वसामान्य मराठा समाजासाठी लढणारा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील जर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात बोलत असेल तर आम्ही त्यांना साथ नाही का द्यायची। त्यामुळे बांधवांनो,
कुणीही कुणाच्या भूलथापाला बळी न पडता येणाऱ्या काळात मराठा समाज आणि धनगर समाज हे एकत्र राहतील. छत्रपती शाहू महाराजांपासून आपण एकत्र आहे आणि एकत्रच राहणार आहोत. आणि पवन करवरच्या पाठीमागं महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज आहे. त्यामुळे पवन करवर आपण कुणालाही न घाबरता आपण जे काल पाऊल उचललेलं आहे त्यावरती आपण ठाम राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुणीही आपलं काही वाकडं करू शकत नाही, कारण आपण धनगर समाज, आपण स्वतंत्र आहोत. कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही भेटायचं हे आपण आपलं ठरवू शकतो. त्यामुळं येणाऱ्या काळात आपण सर्व एकत्र आणि गुण्या गोविंदाने नांदणार आहोत. आणि कुणीही यानंतर टीका करताना विचार करून टीका करावी, कारण पवन करवर हा धनगर समाजाचा सच्चा कार्यकर्ता आणि सर्व आमचा धनगर समाज पवन करवरच्या पाठीमागे आहे. जय मल्हार, जय शिवराय.